एक प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे. आपलं वय एकदा आठवून घ्या. प्रत्येकाचं वय वेगवेगळे जे काही असेल एकदा आठवणीत घ्या की माझं आजचं वय काय आहे. आणि आता खरा महत्त्वाचा प्रश्न असा, मी 100 वर्षे जगेन काय? मला काय वाटतं, माझी जगायची इच्छा आहे की नाही आहे हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की मला आतून असं वाटतं का की मी 100 वर्ष जगेन, असा विश्वास वाटतो का? जितक्या लोकांना असं वाटलं की मी 100 वर्ष जगेन, कृपा करून हात वर करा. बा, ज्यांना असं वाटतं की मी 100 वर्ष जगणार नाही ते हात वर करा. तर आपल्यापैकी काही लोकांना, धन्यवाद, आपल्यापैकी काही लोकांना असं वाटतं. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचंच भवितव्य या दोनपैकी एक काहीतरी आहे. एक तर आपण 100 वर्ष जगू किंवा आपण 100 वर्ष जगणार नाही. अजून तिसरं काही होऊ नाही शकत. आपल्यापैकी पण बहुतांशी लोक कदाचित 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतील. हे आजचं वास्तव आहे. आणि तरी देखील जर 100 वर्षापूर्वीच किंवा 100 वर्षांतर प्रत्येकाला जायचं आहे, पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असं जेव्हा युधिष्ठिराला महाभारतामध्ये तो यक्ष प्रश्न विचारतो. मराठीमध्ये शब्दच आहे यक्ष प्रश्न. यक्षाचे प्रश्न फार कठीण आहेत. सरोवरातलं पाणी प्यायचं असेल तर पहिले प्रश्नांचं उत्तर द्यावं लागतं. आणि त्याचा एक प्रश्न युधिष्ठिरला हा आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? आणि युधिष्ठिर असं म्हणतो की मरण अटळ आहे. आपल्या अवतीभोवतीचा प्रत्येकच माणूस मरतो. हे बघतही असतात माणसं, माहितीही असतं, पण तरी त्या हा भ्रम पाळतात की जणू मी मरणार नाही आहे, मी अमर आहे. असं एका भ्रमामध्ये आपण सगळेजण राहतो, गाफील राहतो. आणि मरण फक्त दुसऱ्यांना आहे, मला काही त्याचा स्पर्श होणार नाही, मला काही त्याचा धोका नाही. ही जी माणसं अशी राहतात हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं युधिष्ठिर म्हणतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला सरासरी आयुर्मान 32 वर्ष होतं. म्हणजे काही सगळीच माणसं 32 वर्षात मरायची नाहीत, पण बालमृत्यू खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि सरासरी माणसं मध्यम वर्गाची 40-50शीत पोचली की खूप झालं. कोणी कॉलरा, कोणी प्लेग, कोणी TB याच्याने मरायचे, देवीच्या रोगाने मरायचे. आता भारताचं सरासरी आयुर्मान 68 वर्ष झालं आहे. आणि हे सरासरी आहे बरं का. त्यामुळे अनेक जण आता 80 पार करायला लागले आहेत. माझे आईवडील दोघंही 95 वर्ष जगलेत. तर भारताचं सरासरी आयुर्मान वाढतं आहे. आणि वस्तुतः 100 वर्ष जगणं आता शक्य आहे. जपान देशामध्ये जगातले सगळ्यात जास्त 2700 माणसं राहतात आणि त्यामध्ये बाया जास्त आहेत, अधिक आहेत. तर 2700 बाया हे आता काही असं आश्चर्य राहिलेलं नाही. आणि विज्ञान ज्या गतीने प्रगती करत आहे, वैज्ञानिक असं मानतात, युवाल नोआ हरारी सारखे इतिहासकारही असं मानतात की हा फक्त काही 25-30 वर्षांचा प्रश्न आहे की वैज्ञानिक प्रगतीमुळे सरासरी प्रत्येकच माणूस 100-125 वर्ष जगू शकेल. वेंकी रामकृष्णन नावचे एक नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत भारतीय, पण नोबेल प्राईज अमेरिकेत गेल्यानंतरच मिळतं म्हणून ते अमेरिकेत असतात. वेंकी रामकृष्णनाचं एक मोठं छान पुस्तक आहे, वाय वी डाय, आपण का मरतो. ते वैज्ञानिक आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजवतात की शेवटी शरीर कसं झिजतं, काय परिवर्तन होतात आणि माणूस का मरतो. पण त्यात ते एक सांगतात की मानवी शरीर जे आहे त्याची जास्तीत जास्त बायोलॉजिकल मर्यादा काय आहे. काही मधमाशा किंवा काही किडे फक्त काही दिवस जगतात, तर काही कासवं आहेत की जे 500-500 वर्ष जगतात.
जास्तीत जास्त वर्ष जगलेला ज्याचं जन्मतिथी रेकॉर्डेड होती, त्यामुळे पुराव्यासकट माहीत आहे असा माणूस 122 वर्ष जगलेला आहे असं व्यंकी रामकृष्ण सांगतात. म्हणून 122 वर्ष ही आपली कदाचित जैविक बायोलॉजिकल वरची मर्यादा झाली आणि 100 वर्षे जगेन याची मला मात्र काही शाश्वती वाटत नाही. तर मग 100 वर्ष कसं जगावं? जर व्यंकी रामकृष्णन म्हणतात की तुम्ही आणि मी सगळे 122 वर्ष जगू शकतो, एक माणूस जगला आहे, तरी आपल्याला असा विश्वास वाटत नाही, भरोसा वाटत नाही. कसं जगावं? 2 प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत बघा. एक प्रश्न आहे की सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे, पण प्रत्येकाला काही ना काही रोग आहेत. आपल्यापैकी मी आता तुम्हाला हात वर करायला सांगून लाज उघडी पाडत नाही, पण आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. गडचिरोलीला आदिवासींचे रोग कोणते आणि त्यांना कोणत्या रोगावर सर्चने माझ्या संस्थेने काम करावं हे आम्ही विचारलं. आदिवासींचं एक संमेलन बोलवलं, आदिवासी आरोग्य संसद, आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुमच्या आरोग्याच्या प्राथमिकता कोणत्या, कोणत्या रोगांवर आम्ही काम करावं असं तुम्ही आम्हाला सांगाल. तर त्या संमेलनाला 3 दिवस चर्चा करून प्रस्ताव पारित करून 6 रोग सांगितले. त्यातले काही रोग आपल्या चांगल्याच ओळखीचे आहे. मलेरिया, अतिसार, बालमृत्यू होतात, पुरुषांमध्ये दारूचं प्रमाण फार होतं, या रोगांनी आदिवासी मरायचे. आता मध्यमवर्गीय जो शहरी समाज आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि मध्यमवर्गीकरण होतं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 46% लोकसंख्या आता शहरात राहते. यांचे रोग थोडे वेगळे आहेत. ज्यांना आता कॉलरा, प्लेग, TB, मलेरिया होत नाही, सहसा होत नाही. पण जर विचारीन मी तर जवळपास प्रत्येकजण हात वर करेल, माझं ब्लड प्रेशर तरी वाढलेलं आहे, किंवा माझी शुगर तरी वाढलेली आहे, किंवा माझी पाठ कंबर दुखते, किंवा माझे सांधे दुखतात, किंवा मला हृदयरोग आहे, किंवा मला चिंता आणि काळजी आहे, आणि दुर्दैवाने काही लोकांना कॅन्सर देखील आहे. तर आधुनिक रोग जे आहेत, रोगांचं स्वरूप प्रकार बदलले आहेत. आणि आदिवासींना जे रोग प्राथमिकता होते त्यांना आम्ही संसर्गजन्य रोग म्हणतो. मलेरिया मच्छरांमुळे ट्रान्समिट होतो, माहीत आहे आपल्याला. अतिसार, हात घाण असले, पाणी घाण असलं तर ट्रान्समिट होतो. पण आता जे रोग आपल्याला होतात आहेत आणि तुम्हाला आणि मला जे रोग होतात आहेत, ते रोग जे आहेत ते संसर्गजन्य नाही आहेत, ते संस्कृतीजन्य आहेत. ज्या तऱ्हेने आपण जगतो त्याच्यामधनं ते रोग निर्माण होतात आणि या आजारांसकट आपण जगतो. म्हणजे माणूस आता लवकर मरत नाही आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मर्यादा वाढली आहे, पण ती आजारांसकट वाढली आहे. आणि प्रत्येकालाच 2-3 आजार आहेत आणि त्यामुळे आरोग्यसेवेची गरज केव्हा ना केव्हा पडतेच. तेव्हा ही आरोग्यसेवा आजची कशी आहे त्याच्याविषयी आपल्याला विचार करणं भाग आहे. माझे एक मित्र आहेत, दिल्लीमध्ये प्राध्यापक आहेत, 60 वर्षाचे, नुकतेच निवृत्त झाले. आता वर्षभरापूर्वी त्यांना एक दिवशी सकाळी पोट दुखलं. पोट दुखलं म्हणजे मग ॲसिडिटी झाली असेल म्हणून त्यांनी जेलुसिल वगैरे खाल्लं, नाही बरं वाटलं, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितलं, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टकडे पाठवलं, पोटांच्या आजारांचे तज्ज्ञ, आणि त्यांच्या सोनोग्राफीमध्ये लिव्हरच्या खाली जे पित्ताशय असतं, गॉल ब्लॅडर, त्याच्यामध्ये खडे आढळले. आता हा काही तसा फार मोठा रोग नाही, पण पित्ताशयात खडे आढळले आणि दुखत होतं त्यामुळे पोट, म्हणून एक छोटंसं ऑपरेशन करून ते खडे काढण्यासाठी त्यांना रुग्णालयात भरती केलं. त्या एका छोट्याशा ऑपरेशनला करताना तो खडा तर निघाला नाही, तो घसरला आणि तो दुसरीकडे जाऊन फसला नळीमध्ये, आणि तिथून जी मालिका सुरू झाली, त्यांना गॉलब्लॅडरचं गँग्रीन झालं, पोटामध्ये पस झाला, पेरिटोनायटिस झालं, 3 ऑर्गन फेल झाले. 45 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. 45 दिवस 18 किलो वजन कमी झालं
आणि 48 लाख रुपये बिल आलं. आणि ही घटना ऐकल्यापासून मी थोडा विचारात पडलो आहे, कारण घटना एकटी दुकटी नाही आहे. आज वर्ल्ड बँकेचा असा अंदाज आहे, आणि तो अंदाज तुमच्या आमच्या बाबतीत आहे. वर्ल्ड बँकेचा असा अंदाज आहे की भारतामध्ये दरवर्षी 5 कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली ढकलले जातात. दुष्काळामुळे नाही, सरकारी करामुळे नाही, कोणत्या नैसर्गिक आपदेमुळे नाही, तर कोणत्या तरी आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं आणि त्याचं जे मेडिकल उपचाराचं बिल येतं, त्यामुळे 5 कोटी माणसं गरिबी रेषेच्या खाली ढकलले जातात. त्यामुळे भारतामध्ये गरिबी निर्मितीच्या कारणामध्ये आता आम्ही डॉक्टर मंडळी झालो आहोत. तर आरोग्यसेवा ही इतकी महाग झाली आहे की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचं आर्थिक ओझं, आपणच आत्ता पाहिलं 48 लाख रुपये, आणि ते प्राध्यापक असले तरी त्यांचं मेडिकल इन्शुरन्स होतं 5 लाखचं. त्यामुळे उरलेले 43 लाख कुठून आणायचे या चिंतेत ते आहेत. ही जी दरवर्षी 5 कोटी लोक आरोग्यसेवा घेतल्यामुळे उपचाराचा जो खर्च होतो त्यामुळे गरिबीच्या रेषेखाली जातात, त्यांना कसं वाचवायचं, या आर्थिक अरिष्टापासून कसं वाचवायचं. आणि माझाही नंबर तर त्याच्यात लागणार नाही. त्याचं कारण एक गुपित तुम्हाला सांगतो, माझ्याही गॉल ब्लॅडरमध्ये खडा आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्याही गॉल ब्लॅडरमध्ये असेल. कधी सोनोग्राफी करून पाहिली का? तर आपण सगळेच कुठेतरी आपल्या शरीरामध्ये विविध रोग पाळत आहोत, कधी प्रगट कधी अप्रगट. आणि ती 48 लाख रुपयावाली तलवार, एक ग्रीस कथा आहे, सिसिरो नावाच्या ग्रीक लेखकाने लिहिलेली. एक राजा आहे ग्रीसमधला, थोडा अन्यायी आहे, आणि एक डेमोक्लिस नावाचा साधा नागरिक राजाच्या महालासमोरनं जातो आहे, आणि त्याला राजाचा हेवा वाटतो. काय प्रचंड मोठा सुंदर महाल, काय श्रीमंती, काय ऐट, काय रुबाब. तर तो काहीतरी असं बडबडतो की राजाचं काय याची तर लॉटरी लागली. तर राजा ते ऐकतो, त्याला आतमध्ये बोलवतो, आणि राजा त्याला असं म्हणतो की तुला माझं राजपद एवढं आवडलं ना, चल 1 दिवसाचा तुला राजा केलं. उद्या दिवसभर माझ्याऐवजी सिंहासनावर तू बसायचं, 1 दिवसाचा तू राजा. तो डेमोक्लिस खुश होतो. दुसऱ्या दिवशी येतो सकाळी, मोठा कार्यक्रमपूर्वक समारोहपूर्वक त्याला सिंहासनावर बसवलं जातं. तो बसतो आणि वर पाहतो, तो वर एक पोलादाची प्रचंड मोठी जड तलवार त्याच्या डोक्यावर लटकत असते, आणि ती तलवार एका घोड्याच्या केसाने फक्त बांधलेली असते. तो डेमोक्लिस तो दिवसभर याच चिंतेमध्ये आहे की हा केस तुटला तर काय. तर जसं डेमोक्लिसचं ते जे 1 दिवसाचं राज्यपद आहे ते एका तलवारीच्या धोक्याखाली एका केसाच्या तंतूने फक्त ते टिकून आहे, तसंच आपल्या सगळ्यांचं जीवन मरणाची तलवार वर लटकते आहे. एक बारकासा तंतू आहे की ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत. आपण सर्वच डेमोक्लिस आहोत. जगण्याचं वरदान हे मृत्यूच्या तलवारीच्या पात्याखाली आहे. आणि मित्रांनो, हे जीवन फक्त एकदाच मिळालेलं आहे आपल्याला, इथे वन्स मोर नाही आहे. इथे पुन्हा आपण येणार नाही आहोत. आणि म्हणून जर 100 वर्ष जगायचं असेल त्या तलवारीच्या वरती, डोक्यावर लटकणाऱ्या तलवारी खाली, तर कसं जगावं, असा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. विज्ञान असं शक्य करणार आहे की आपण 100 वर्ष जगू शकू. आपल्यापैकी प्रत्येक जण 100 वर्ष जगू शकेल, हे विज्ञान शक्य करणार आहे. पण अडचण एकच असते की विज्ञानाचे जे हे उपाय असतात मोठे क्रांतिकारी असतात, जादुई असतात, जीव वाचवतात. इकडचं ऑर्गन काढून तिकडे लावतात, किडनी ट्रान्सप्लांट करतात, बायपास सर्जरी करतात, चमत्कारच वाटावा अशा गोष्टी करतात.
केवळ दंतकथा किंवा पुराणकथामध्ये वाचल्या आपण असल्या गोष्टी करतात. पण अडचण एकच आहे, त्या प्रत्येक उपचारावरती प्रचंड किमतीची लेबलं लागलेली आहेत. त्यामुळे आपण शहरातनं एखाद्या रस्त्यावरनं जावं आणि बाजूच्या दुकानांमधल्या शोरूममध्ये ठेवलेल्या आकर्षक गोष्टी आपल्याला काचेमधनं दिसाव्या. त्या गोष्टी मोठ्या आकर्षक वाटतात, हव्याशा वाटतात, पण खाली किमतीचे प्रचंड किमतीचे आकडे लिहिलेले असतात. तशी आजकाल वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत प्रश्न असा झाला आहे. त्यामुळे उपचार नाही घेतले तरी मृत्यू, आणि उपचार घेतला तरी आर्थिक मृत्यू. जाए तो जाए कहाँ, अशी आपली सगळ्यांची आता स्थिती झाली आहे. त्यामुळे आता दोन प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभे आहेत की मी 100 वर्ष कसा जगू, आणि दुसरं, यदा कदाचित मी आजारी झालो तर आरोग्यसेवा कोणती, कशी मिळावी सामान्य नागरिकाला. या प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर आपण सुरुवात करूया. 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे आणि निरोगी जगायचं आहे. नाही तर आपण बेडवर पडलेलो आहोत, नाकात नळे आहेत, हातात नळे आहेत, लघवीचे कॅथेटर लावलेले आहेत, ऑक्सिजन लावलेला आहे, व्हेंटिलेटर, आणि 100 वर्ष जगलो, असं जीवन कोणाला हवं आहे. तर मग निरोगी म्हणजे काय? 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी आणि राणी अमेरिकेतनं नुकतेच परत आलो होतो. दिल्लीला गांधी पीस फाउंडेशन नाच्या संस्थेमध्ये एक म्हाताऱ्या गृहस्थाशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यांचं नाव पहिले सांगण्यात आलं, पण त्यावेळी माझं लक्ष नव्हतं म्हणून नाव काही मला कळलं नाही. पण गंमत म्हणजे ते गृहस्थ थोडेसे महात्मा गांधींसारखेच दिसत होते, म्हातारे होते. तर ते मला म्हणाले, तर अभय तू डॉक्टर आहेस? म्हटलं हो. अमेरिकेत शिकून आला आहेस? म्हटलं हो. मला आरोग्याची भारतीय व्याख्या सांग. मी गडबडलो. मी भारतात MD केलं होतं, अमेरिकेत शिकलो होतं, पण आरोग्याची भारतीय व्याख्या प्रकरण मी कधीच ऐकलं नव्हतं. मी त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्टँडर्ड व्याख्या सांगितली, त्यांनी उडवून लावली. ती म्हणे पाश्चिमात्य व्याख्या आहे, मला भारतीय व्याख्या सांग. मी हार पत्करले. तर ते म्हणाले, निरोगी माणसाला भारतीय भाषेत काय म्हणतात? म्हटलं स्वस्थ. तीच भारतीय व्याख्या आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. हा माझ्यासाठी एक युरेका क्षण होता. माझं अख्खं मेडिकल शिक्षण हे आरोग्य म्हणजे आजारांचा उपचार म्हणजे आरोग्य, आणि ते उपचार कसे द्यायचे हे शिकण्यामध्ये माझ्या आयुष्याची 10 वर्ष गेली होती. आणि ते अगदी वेगळीच व्याख्या होती. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ, म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अस्वस्थ. ऑब्वियस आहे. वा. भारतामध्ये आरोग्यासाठी जो शब्द आहे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ निहित आहे. आणि आपल्या ही लक्षात येईल की तो अर्थ स्वातंत्र्य प्रदान करणारा आहे, तो अवलंबनापासून स्वातंत्र्य देणारा आहे. स्वमध्ये स्थित आहे मी दुसऱ्यावर अवलंबून असेल तर मी परस्थ झालो. तर मी स्वमध्ये स्थित असणे ही आरोग्याची व्याख्या, हे माझ्या कल्पनांची अगदी उलथापालथ करणारा तो क्षण होता. की मग शोध तर वेगळा घेतला पाहिजे, उपचारांचा नाही, लोकांना स्वस्थ करण्याचा, स्वावलंबी करण्याचा, स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळण्याचा, स्वास्थ्याचा अर्थच मुळे हा आहे. आणि सांगायला आता हरकत नाही की ते गृहस्थ, नंतर मी नाव विचारलं, ते गृहस्थ महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. ते शांतिनिकेतनमध्ये प्रोफेसर होते. त्यावेळी दिल्लीला आले होते, म्हणून योगायोगाने 40 वर्षापूर्वी माझी भेट झाली. आणि आरोग्याचा भारतीय अर्थ त्यांनी मला उलगडून सांगितला. याचा अर्थ स्वस्थ शब्द आपल्याला असं सांगतो की आरोग्य ही माझी जबाबदारी आहे, ती माझीच जबाबदारी आहे, ती आउटसोर्स करता येत नाही. मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचा श्वास आउटसोर्स करून टाका, मग काय उरतं ते बघा. तर जसा श्वास आउटसोर्स करता येत नाही
स्वयंपाक आउटसोर्स करता येतो, पण जेवण आउटसोर्स नाही करता येत. ते जेवण स्वतःचं स्वतःच करावं लागतं. तर तसं स्वास्थ्य किंवा आरोग्य हे स्वतःचं स्वतःच सांभाळावं लागतं. तिथे परावलंबन कामाचं नाही. हे जे परावलंबन नसणं आणि स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं, याला भारतीय शब्द आहे स्वराज्य. लोकमान्य टिळकांनी आपल्याला मंत्र दिला आहे महाराष्ट्राला की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. महात्मा गांधींनी पुस्तक लिहिलं हिंद स्वराज्य. त्या दोघांनी जो स्वराज्य शब्द वापरला, स्वराज्य म्हणजे सेल्फ रूल, पण गांधींनी अतिशय मार्मिकरित्या लिहिलेलं आहे की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, ते तर प्रत्येकाला हवं आहे, पण जर माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार जर राज्य चालायला लागलं तर ही पृथ्वी नरक होईल. कारण आपल्या इच्छा अतिशय संकुचित असतात, स्वार्थी असतात. पण म्हणून स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्ववर्ती राज्य. आहा, माझ्या इच्छांवरती, माझ्या मनावरती, माझ्या जगण्यावरती मला राज्य करता आलं पाहिजे, ते होईल स्वराज्य. आणि म्हणून आरोग्याची व्याख्याच मुळे आपण स्वमध्ये स्थित अशी केली तर ते सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा स्वमरच असली पाहिजे. म्हणून आरोग्य स्वराज्य, म्हणून स्वस्थ शब्द हा अर्थ आणि स्वराज्य हा शब्द मिळवून मी शब्द बनवला आरोग्य स्वराज्य. आणि हे आरोग्य स्वराज्य सांगायलाच मी आज नाशिकला आलो की जर 48 लाख रुपये खर्च नको असेल, जर 5 कोटी भारतीयांसारखं गरिबी रेषेच्या खाली ढकलून घ्यायचं नसेल आणि जर 100 वर्ष जगायचं असेल तर आपल्याला आरोग्य स्वराज्य पद्धतीने जगलं पाहिजे. यासाठी 2 मंत्र आपण आपल्यासाठी बनवू शकतो. पहिला मंत्र की आरोग्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कारण तो जन्मसिद्ध आहे. निसर्गतः आपण निरोगीच जन्माला येतो, पुढे आपण आपल्याला रोग निर्माण करतो. म्हणून निसर्गदत्त असा अधिकार आहे तो की आपण निरोगी आहोत, तो मी मिळवणारच हा संकल्प. आणि तो कसा मिळवायचा, तर मिळवण्यासाठी आरोग्य स्वराज्य म्हणजे स्वतःच्या जगण्यावरती माझं स्वतःचं राज्य, स्वतःचं अनुशासन, अशा तऱ्हेने आरोग्य स्वराज्य प्राप्त करता येऊ शकतं. आरोग्य स्वराज्याचा विचार कसा करायचा, प्रश्न काल्पनिक नाही आहे, म्हणून तो प्रत्यक्ष काहीतरी पुराव्यावर आधारित पाहिजे. जगामध्ये जेवढे मृत्यू आज होतात आणि रोग होतात त्याचा सगळ्यात मोठा अभ्यास जो आहे त्याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी असं म्हणतात, GBD. आपल्याला GDP माहीत आहे, पण GDB आहे हा, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी. हा जगातला आजवर झालेला आरोग्याचा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. 4 अब्ज लोकांच्या आरोग्याची आकडेवारी गोळा करून त्याच्यावर आधारित हा जागतिक अभ्यास आहे. तर ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज सांगतो आपल्याला की जगामधले मृत्यू आयुष्याच्या 2 ध्रुवावरती जास्त होतात. सगळ्यात जास्त लहानपणी होतात बालमृत्यू, आणि नंतर म्हातारपणी होतात, ते मुख्यतः हृदयरोगामुळे. आणि म्हणून या आरोग्याच्या 2 जागतिक समस्या आहेत, बालमृत्यू आणि हृदयरोग. तर आपण ही 2 रूपकं जी आहेत, हे 2 मेटाफर्स आहेत. हे जे 2 रोग आहेत ते आपल्या समाजाच्या स्थितीची 2 रूपक आहेत. त्यांना घेऊन विचार करू की ह्या 2 रोगापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. ह्या 2 रोगापासून आपण स्वतःला वाचवलं तर आरोग्य स्वराज्याची व्यवस्था निर्माण करता येते का. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गडचिरोलीला आमची शोधग्राम नावाची जंगलामध्ये आमची संस्था आहे. आमचं छोटं आदिवासींसाठी रुग्णालय आहे. ऑगस्टचा महिना होता, प्रचंड पाऊस पडत होता. दिवसभर रुग्ण बघून मी संध्याकाळी घरी आलो. तिथे शेजारीच हॉस्पिटलचं आमचं घर आहे. आणि थोडासा पहुडलो इतक्यात दारावरती टक टक टक, आणि मी उठून दार उघडायच्या आतच 2 आदिवासी बाया धाडकन दार धक्का मारून माझ्या घरात शिरल्या. एक म्हातारी होती आणि दुसरी एक तरुणबाई, आणि त्या तरुणबाईच्या कुशीमध्ये कपड्यामध्ये गुंडाळलेलं एक अतिशय मरतुकडं मूल. ते इतकं गंभीर दिसत होतं
की त्याला दवाखान्यात न्यायलाही फुरसत नाही, म्हणून मी माझ्याच बेडवर त्याला झोपवलं आणि मी ह्याला काय रोग आहे तपासतो आहे. मनामध्ये आम्हा डॉक्टरांना एक सवय असते, आम्ही रुग्णाला तपासत असतो तेव्हा मनामध्ये स्वतःशीच बोलत असतो. बरं का, ते तुम्हाला माहीत नसेल तर सांगून देतो एक गुपित, की आम्ही मनामध्ये डायग्नोसिसचं गणित करत असतो, बोलत असतो. तर मी त्याला पाहायला म्हणालो, नवजात मूल, अतिशय कुपोषित, डिहायड्रेशन. मी त्याच्या छातीवर स्टेथोस्कोप ठेवला, छातीमधनं बुडबुड बुडबुड आवाज यायला लागले. मी म्हणालो न्यूमोनिया, आणि त्या मुलाने श्वास थांबवला आणि तिथेच मरून गेला. आता माझ्याच घरी माझ्याच बेडवर एक मूल मरावं हे फार धक्कादायक. रुग्णालयामध्ये माणसं मरतात, रुग्ण मरतात कधी कधी, पण माझ्याच बेडवर एक मूल मरावं आणि मी काही करूच नाही शकलो. 30 सेकंदाच्या वर त्याने मला वेळच नाही दिला. तर माझ्या मनात एक लाजही होतं, खेदही होतं. मी त्या बायांवरतीच थोडा रागवलो की इतक्या उशिरा का आल्या, थोड्या अगोदर आल्या असता तर कदाचित मी काही करू शकलो असतो. तर त्यांची कहाणी त्यांनी सांगितली. खुर्सा नावचं एक गाव आहे आमच्या हॉस्पिटलपासून 2 किलोमीटर अंतरावर. त्या गावातली ती बाई, नवरा दारुडा, बाई निरक्षर, पहिलं बाळंतपण तिचं ॲबॉर्शन झालं, दुसरं गरोदरपण झालं, तिला ते हवं होतं. त्या गरोदरपणाच्या काळात तिला काही आजार झाले, गावात कोणी नर्स नाही, डॉक्टर नाही, मांत्रिकाकडनं उपचार करवले. आमच्या आदिवासी भागात एक विचित्र प्रथा आहे. वैद्यकीय विज्ञानात आम्ही गरोदरबाईला सांगतो की पोटभर खा, तुझं वजन वाढलं पाहिजे, कारण तुझ्या पोटातल्या बाळालाही पोषण पाहिजे. भारतातल्या बहुतेक ग्रामीण आदिवासी भागामध्ये उलटी प्रथा आत्तापर्यंत होती. गरोदरबाईला उपाशी ठेवायची. का उपाशी ठेवायचे? की पोटातला गर्भ जर जास्त मोठा झाला, गडचुलीकर बायांच्या भाषेत त्याला गर्भ पोकणे म्हणतात, गर्भ पोकला तर बाळंतपण कठीण जाईल. आणि पूर्वी बाळंतपणाच्या सोयी नव्हत्या, तर बाई मरायची. तर त्याच्याऐवजी बाईला गरोदरपणात उपाशी ठेवा, अर्धपोटी खाऊ घाला, म्हणजे गर्भ छोटा होईल आणि कमी वजनाचं बाळ जन्माला येईल, अशी प्रथा आहे. त्यानुसार त्या बाईला कमी जेवायला दिलं गेलं. शेवटी बाळ जन्माला आलं, कुपोषितच होतं, लो बर्थ वेटच होतं आणि पहिले 3 दिवस दूध नाही पाजायचं. ते दूध खराब असतं, पिवळ्या रंगाचं असतं, दूध नाही पाजलं. चौथ्या दिवशी दूध पाजायला घेतलं, तोपर्यंत या बाईच्या स्तनातलं दूधच उडून गेलं होतं. काहीतरी घाणेरडं गाईचं दूध त्याच्यामध्ये पाणी टाकून बाटलीने, घाणेरड्या बाटलीने पाजलं, त्यामुळे त्याला हगवण लागली. मांत्रिकाकडे नेलं, त्याने कोंबडं कापलं आणि वरून तो म्हणाला की दूध पाजणं बंद कर. म्हणून जे काही थोडंसं दूध त्याला मिळत होतं तेही बंद झालं. रडून रडून आकांत करून त्या बाळाचा घसा बसला. ते उपाशी आहे, त्याचं वजन कमी होत चाललेलं आहे, ते बारीक होत चाललं आहे आणि त्यात त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, म्हणजे न्यूमोनिया झाला असावा. तेव्हा त्या बाळाला घेऊन आमच्या रुग्णालयाकडे यायला निघाल्या. रस्त्यामध्ये एक नदी होती, कठाणी नावाची नदी. नदी पावसात फुगलेली होती, म्हणून नदीच्या त्या किनाऱ्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर ओसरण्याची त्या वाट बघत बसल्या. दिवसभर त्या पाण्याकडे बघत होत्या, त्या क्षणाक्षणाला गंभीर होणाऱ्या बाळाकडे बघत होत्या, पण हतबल होत्या. आणि त्या अजून एक पाहत होत्या, त्या नदीवरती एक अर्धवट पडलेला पूल होता. शासकीय कार्यक्रमामध्ये कधीतरी पूर्वी बांधायला घेतलेला, पण भ्रष्टाचार झाला, सिमेंट कमी वापरलं म्हणून तो पूल मध्येच कोसळला होता. म्हणून तो अर्धवट पूलही काही कामाचा नव्हता. तो पूल खचलेला होता म्हणून त्या नदी पार नाही करू शकल्या. संध्याकाळी पाणी ओसरलं तेव्हा त्यांनी नदी पार केली आणि आमच्या रुग्णालयात पोचल्या. संध्याकाळ झाली होती म्हणून दवाखाना बंद झाला होता, म्हणून माझ्या घरी आल्या. आणि पुढचं तुम्हाला माहीत आहे. ही घटना घडल्यानंतर अनेक दिवस मी अतिशय निराश होतो की आपण या आदिवासी भागात येऊन, जंगलात येऊन हॉस्पिटल सुरू केलं या आशेने, या अपेक्षेने की आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोचेल. पण हे 2 किलोमीटर अंतरावरचं नवजात मूल देखील माझ्या रुग्णालयात पोचू शकलं नाही. आणि हे मूल का मेलं? अशी
भारतामध्ये त्यावेळी, मी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, त्यामुळे त्यावेळी भारतामध्ये 25 लाख मुलं दरवर्षी मरायची. हे मूल का मेलं तर यादी केली तर 18 कारणं निघाली. कुपोषण, हगवण, न्यूमोनिया हे तर होतच होतं, पण नवरा दारुडा, बाई निरक्षर, अंधश्रद्धा, गावामध्ये नर्स डॉक्टर नसण्यापासून तर पूल खचलेला असणं आणि शासकीय योजनेतला भ्रष्टाचार, 18 कारणांची यादी मी बनवली आणि त्याकडे बघत बसलो की यासाठी मी काय करू शकतो. ही मोठी विषम लढाई आहे इकडे. एक तान्हं बाळ कुपोषित, आजारी, न्यूमोनिया झालेलं आणि त्याच्या विरुद्ध ही 18 कारणं उभी आहेत. ह्या बाळाचं काही खरं नाही आणि या देशातल्या 25 लाख बालकांचं काही खरं नाही. कठीण आहे यांना वाचवणं, पण कारणही किती कठीण. निरक्षरता, अंधश्रद्धा, गरिबी, दारू, पूल पडणे, अशी नाही की एक इंजेक्शन देऊन मी दुरुस्त करू शकतो. आणि एक दिवशी अचानक पुन्हा माझा एक दुसरा क्षण, युरेका क्षण असं म्हणावं तसा, माझ्या लक्षात आलं की अरे या मुलाला वाचवायला तुला 18 कारणं दूर करायची गरज नव्हती. याच्यातलं कोणतंही एक कारण जर मी सोडवू शकलो असतो तर हे मूल वाचलं असतं. ती बाई साक्षर असती तरी कदाचित तिने आरोग्यसेवा घेतली असती. तिथे पूल असता तरी ते बाळ दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलं असतं. त्यामुळे 18ची 18 कारणं सोडवायची गरज नव्हती. एक कोणतंही कारण सोडवता आलं. मग या बाळाच्या बाबतीत मी कोणतं कारण सोडवू शकतो. आणि त्यातनं एक नवा प्रयोग मला सुचला आणि त्याला मी नाव दिलं. आता त्याचा बिणींनी उल्लेख केला की घरोघरी नवजात बालसेवा. ही नवजात बालकं, भारतामध्ये दरवर्षी 2,60,00,000 नवजात बालकं जन्माला येतात. त्यातली जवळजवळ 2 कोटी ग्रामीण भागात येतात. त्यावेळी बहुतेक बाळंतपणे घरी व्हायची आणि घरी त्या अंधारलेल्या खोलीमध्ये बाई बाळंतीण व्हायची आणि बाळंतीण बाईला आणि नवजात बालकांना पहिले 8 दिवस घराच्या बाहेर जायची परवानगी नव्हती. नजर लागेल, जादूटोणा होईल म्हणून ते बाळ आजारी पडलं तरी त्याला बाहेर नेऊन दवाखान्यापर्यंत नेणं नाही. 8व्या दिवशी ते बाळ जिवंत असेल तर ती बाई आणि बाळंतीण त्या खोलीच्या बाहेर येईल, तेव्हा लोक बघतील की बाळ आहे जिवंत. या भारताच्या अंधारलेल्या खोल्यांमध्ये 2 कोटी ग्रामीण नवजात बालकं, म्हणजे का अख्खा भारतच तरी जन्माला येत होता. आणि त्यातली 10 लाख नवजात बालकं मरत होती. आता ही बालकं तर काही हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार नाहीत. ते 2 किलोमीटरवरचं मूल जर आमच्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, ती भारतातली 2 कोटी ग्रामीण बालकं कशी पोहोचणार. नवजात बालकं, त्यांना चालता येत नाही. आणि म्हणून मग ह्यांनी दवाखान्यात यायच्याऐवजी दवाखानाच यांच्या घरी दारी कसा जाईल म्हणून गावातल्याच एका बाईला बेअरफूट रिसर्चरच्या धर्तीवरती, बेअरफूट डॉक्टरच्या धर्तीवरती बेअरफूट न्यूबॉर्न स्पेशालिस्ट बनवायचं आणि तिला ती सगळी कौशल्य शिकवायची जी नवजात बालकाला वाचवायला आवश्यक आहेत. 39 गावातनं 39 अशा बाया आम्ही निवडल्या, प्रत्येक गावातनं एक. तिला नाव दिलं आरोग्य दूत आणि तिला 36 दिवसाचं प्रशिक्षण दिलं, उपकरणं दिली की गावात सरासरी गावामध्ये त्यावेळी 40 बाळंतपणं वर्षाला व्हायची. प्रत्येक बाळंतपण अटेंड करायचं, नवजात बाळांची काळजी घ्यायची, आजार झाला तर वाचवायचं. तरी माझ्या मनात थोडी साशंकता होती. याचं कारण असं की नवजात बालकं जरा कठीण पेशंट असतात. ती काय तुम्हाला सांगत नाही की माझं पोट दुखतं आहे की माझं डोकं दुखतं आहे. एक तर रडतात तरी किंवा चुप बसतात, गपगार पडतात आणि मरून जातात. फार फार लवकर त्यांची तब्येत खराब होते. तेव्हा माझ्या मनात थोडी आशंका की आपण काय भलतंच धाडस नाही करत हो. या गावातल्या अर्धे साक्षर बायांना आपण नवजात बालरोग तज्ज्ञ आणि घरोघरी नवजात बालसेवा देण्याचं जबाबदारी देणार आहोत. म्हणून आम्ही भारतातले 10 सगळ्यात मोठे पीडियाट्रिशियन्स बोलवले. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे जे नवजात बालरोग विभागाचे अध्यक्ष डॉक्टर मेहरमान सिंग, त्यांनी लिहिलेले टेक्स्टबुक सगळे MBBS विद्यार्थी वाचतात. ते याचे अध्यक्ष आत्तापर्यंत नीती आयोगाचे आरोग्याचे सदस्य असलेले डॉक्टर विनोद पॉल, असे 10 भारतातले सगळ्यात मोठे पीडियाट्रिशियन आम्ही बोलवले. गडचिरोलीला बोलवले. त्यांना म्हटलं 3 दिवस आमच्या 39 प्रशिक्षित बायांची परीक्षा घ्या आणि आम्हाला सांगा
की यांच्या हाती गडचिरोलीची बाळं द्यावी का आम्ही. त्यांनी त्यांची कडक परीक्षा घेतली आणि शेवटी मेहरवान सिंग जाहीररीत्या असं म्हणाले, आता मी अक्षरशः त्यांचे शब्द सांगतो आहे की दीज सेमी लिटरेट वीमेन ऑफ गडचिरोली, आरोग्य दूत सब सर्च, they know about newborn care more than my MBBS from All India Institute of Medical Sciences. आणि त्यांच्या हाती आम्ही नवजात बालकाची ही सेवा दिली.